कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम आपण सादर करत आहोत. आज मी राजारामपुरी प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी आलेलो आहोत. येथील सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे साहेब तसेच त्यांच्या पत्नी प्रतिज्ञा उत्तुरे या देखील निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या आहेत किंवा निवडणूक लढवण्यासाठी त्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपण महेश उत्तुरे साहेबांची मुलाखत घेत आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, आता 5 वर्षे तुम्ही नगरसेवक होते तुमच्या पत्नी, तर या 5 वर्षाच्या कारकिर्दीतली थोडक्यात कामं सांगा. 5 वर्ष मला म्हणतो की मी राजारामपुरीतच जन्मलोय, कोल्हापुरातच माझा जन्म झाला. माझं कुटुंब 50 सालापासून राजारामपुरीत राहतंय. माझी 1-2 दशक मी समाजकार्यात राजकारणात स्वतः सक्रिय राहिलेलो आहे. गेली 20-25 वर्ष. त्याच्या आधी माझे वडील सामाजिक कार्य म्हणून राजारामपुरी विकास मंचच्या माध्यमातून बाकीच्या संस्थेच्या माध्यमातून ते काम सक्रिय होतेच. त्या माध्यमातून 2015ला माझी लग्न झालं. नुकतीच माझी बायको सुशिक्षित, एज्युकेटेड आणि प्रशासनावर काम करणारी, प्रशासनामध्ये अशी तिची ही ओळख होती. तिला ते मी महापालिकेच्या माध्यमातून, प्रभाग आमचा ओबीसी झाला, त्या माध्यमातून तिला महापालिकेच्या इलेक्शनला अवघ्या 15 दिवसात महापालिकेच्या इलेक्शनला तिला नोकरीचा राजीनामा देऊन इलेक्शनमध्ये उभा केलं. त्यावेळी 2015ला उभारलो. त्या प्रथमच इलेक्शनमध्ये आमच्या राजारामपुरीतल्या जनतेने, राजारामपुरीत राहणाऱ्या नागरिक, सुज्ञ नागरिकांनी व माझ्या सगळ्या मित्रपरिवार कार्यकर्त्यांनी मला जे पाठबळ देऊन माझ्या मिसेसला निवडून आणण्याची ताकद निर्माण केली. त्यांचा विश्वास व त्यांचा जो विश्वास त्यांनी माझ्या विश्वास टाकून माझ्यावर जे काम निवडून देण्याचं काम केलं, ते काम म्हणजे ती जबाबदारी फार मोठी आमच्यावर आली होती. त्यावेळी माझ्या मिसेसने प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली व प्रभागातलं आपलं घर म्हणून समजून प्रभागातल्या मूलभूत गरजा काय गरज आहे ह्याचा अभ्यास केला. तर अभ्यास केला आणि त्यावेळी काय प्रश्न होता की राजारामपुरी गेली राजाराम महाराजांनी बसवलेली आणि चंदीगडच्या धर्तीवर त्या अशा पद्धतीनं जे प्लॅनिंग 40 फुटी रस्ते, ड्रेनेज लाईन्स, पॅसेज, भंगी पॅसेज, ग्राउंड्स असं सगळं राजाराम महाराजांनी राजारामपुरी बसवली होती. तिथं काम करण्याचे आम्हाला आव्हानं काम होतं की आमची नवीन पहिली स्टम होती. पण माझ्या मिसेसला प्रशासनावर प्रशासकीय माहिती कामाची होती. त्यामुळं तिनं तिथं चांगला अनुभव असल्यामुळं महापालिकेच्या माध्यमातून राजारामपुरीत जे काय योजना सरकारी मिळतील, मग ती अमृत योजनेमधनं साधारणतः 11 किलोमीटर पाण्याची लाईन टाकली. त्याच वेळी प्रत्येक लाईन जनरेट केल्या, ऍक्टिव्ह केल्या आणि त्याच वेळी 700 ते 800 कनेक्शन, आपण 1000 कनेक्शन, 800 ते 1000 कनेक्शन त्यावेळी ऍक्टिव्ह करून पाणी चालू करून दिलं. जुन्या लाईन्स बंद केल्या. त्या पद्धतीनं ड्रेनेजचा प्रश्न होता. ड्रेनेजच्या पूर्वी 68 साली घातलेल्या, त्यानंतर थोड्याफार बदललेल्या, त्या काय होत्या 6 इंच आणि 4 इंच होत्या. पण राजारामपुरी काय कमर्शियल एरिया झाला. इथं पूर्वी छोटी घरं होती, ती आता मोठी घरं झाली. एका बिल्डिंग मध्ये 40-40, 50-50 फ्लॅट व्हायला लागले, 25-25 फ्लॅट व्हायला लागले. अपार्टमेंट संस्कृती निर्माण झाली. त्यामुळे येणारा फ्लो ड्रेनेजचा तो 4 इंच आणि 6 इंचवर चालत नव्हता. ड्रेनेजचा चेंबर्स खराब झालेले बऱ्यापैकी सगळे, साधारणतः 100-150-200 चेंबर्स राजारामपुरीत पूर्ण माझ्या प्रभागात होते. ते सगळे चेंबर्स आपण नवीन केले. जवळजवळ 90-95% सगळ्या ड्रेनेज लाईन बदलल्या पॅसेज मधल्या. त्याच पद्धतीनं राजारामपुरीत निवडून आल्यानंतर 2015 साली नगरोद्यानच्या 110 कोटीमध्ये जी योजना चालू होती, जी रखडलेली होती, ती योजनेची परत मुदतवाढ घेऊन आमच्या राजारामपुरीतील तिन्ही कॅसल रोड असू दे, बापट रोड असू दे, राजारामपुरी मेन रोड, हे तिन्ही रस्ते, कॅसल रोड, बापट रोड असू दे, हे 3 रस्त्यात माझ्या प्रभागातून जाणाऱ्या रस्त्यांसाठी आम्ही नगरोद्यान मधून 110 कोटीमधून त्याचा निधी उपलब्ध करून घेतला. आणि त्यावेळी पॅसेज आणि स्टॉर्म वॉटर आणि युटिलिटीचं काम मोठ्या प्रमाणात राजारामपुरीत त्यावेळी पेपरमध्ये सुद्धा आलेलं की चकचकीत राजारामपुरी. त्या पद्धतीने मग गल्ली गोल असू दे, पॅसेज असू दे, महापालिकेच्या स्वनिधीतून, राज्य शासनाच्या निधीतून डीपीटीच्या LED बसवले भागात. कित्येक वर्षापासून आमच्या चौकात, मारुती मंदिरच्या चौकात असू दे, मासुर्लीकर चौक असू दे, बऱ्यापैकी सगळीकडे हायमॅक्स होते, ते मोठे हायमॅक्स बसवले. परत त्या पद्धतीनं अंडरग्राऊंड MSCBच्या गणेश उत्सवाच्या काळात आणि राजारामपुरी कमर्शियल झाल्यानंतर इलेक्ट्रिक डीपींचं प्रमाण व इलेक्ट्रिक वायरचे मोठी विद्युत वायर लाईन्स सगळ्या चालू व्हायला लागल्या.
कमर्शियल वापर वाढू लागला, त्यामुळे धोका निर्माण होता. त्या आम्ही 80 ते 90% MSEBीच्या राज्य शासन केंद्र शासनच्या ज्या योजना होत्या त्या माध्यमातून निधी आणून तो पहिल्यांदा आम्ही अंडरग्राऊंड MSEB अंडरग्राऊंड केली. त्याच पद्धतीने सीएनजी गॅसचा सुद्धा पूर्ण प्रभागामध्ये सीएनजी पाईपद्वारे सीएनजी गॅस, त्यातून माणसांचे महिन्याला एक साधारणतः 200-400 रुपये वाचायला लागले. साधारणतः माझ्या 2200-2500 उमऱ्यांना दर महिन्याला 500-700-200 काय असे वाचायला लागले. त्याचा नागरिकांना फायदा झाला. त्या पद्धतीनं अमृत लाईन योजना टाकल्यामुळं समान दबानं पाण्याचं, मोटरीचा प्रश्न, वर चढण्याचा पाण्याचा प्रश्न निर्गत काढला आणि शुद्ध पाणी मिळायला लागलं. पूर्वीच्या पाईपलाईन्स गंजलेल्या होत्या, लोखंडी बिडाच्या होत्या, त्यातनं दूषित पाणी, गंजलेल्या याच्यातून पाणी दूषित पाणी लागत होतं, कुठं दूषित गटरीचं पाणी मिक्स होतं. त्या नवीन लाईन सगळ्या केल्या. HDP पाईपलाईन असल्यामुळं त्याला केसा एवढं सुद्धा लिकेज कुठं असलं तर ते लक्षात येतं. त्यामुळे त्या नवीन कनेक्शन सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट करून दिले. आताच सध्या परवा मॅडमनी सांगितलेलं नवीन अमृत लाईनला पैसे भरून नागरिकांना घ्यायला होते. त्या आपण 800 ते 1000 कनेक्शन साधारणतः आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये माणसांना जोडून दिली. त्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगतो, शाळा नंबर 9 साठी सुद्धा कित्येक वर्षाची मागणी होती कंपाऊंडची. ज्या पद्धतीने आम्हाला माझ्या मिसेसला पक्षानं स्टँडिंग मध्ये संधी दिली, पहिल्यांदा स्टँडिंग मध्ये दिल्या, सलग 4 वर्ष तिला स्टँडिंगची संधी मिळाली. स्टँडिंगच्या माध्यमातून महापालिकेचे बजेट मांडण्याची बजेट हेड माहिती झाली. त्या माध्यमातून आपण शाळा नंबर 9च्या शेजारचा दवाखाना तो डेव्हलपमेंटचा प्रयत्न केला, ग्राउंड डेव्हलपमेंटचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने खेळण्यासाठी तिथं जिम, स्थानिक आमदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून टर्फ ग्राउंड आणि जिम, ओपन जिम बसवल्या. ग्राउंड त्याच पद्धतीने गार्डन मध्ये सुद्धा लहान मुलांना खेळणी बसवण्याचं काम केलं. हे साधारणतः राज्य शासन, स्थानिक आमदार, महापालिकेचा जे अनुदानाचे पैसे आहेत, मूलभूत मधनं जे पैसे येतात त्या माध्यमातून तब्बल साधारणतः ही सगळी कामं पूर्ण करून घेतली. त्याच पद्धतीनं की राजारामपुरीत मोठा लिकेजचा प्रश्न होता. तो गेली 50 वर्ष राजारामपुरी 9व्या गल्लीत 9 नंबर टाकीचा प्रश्न होता. सायमल्टेनियसली काम होतं, फार कठीण काम होतं, मोठं काम होतं. तो लिकेजचा प्रश्न पूर्णपणे आम्ही दूरवट केला. त्या पद्धतीने राजारामपुरीत पाण्याचा प्रश्न, टेकड भागात साधारणतः 9व्या गल्ली ते 14व्या गल्ली ह्या भागात पाण्याचा प्रश्न होता. परत 5व्या गल्ली 6व्या गल्लीला पाण्याचा प्रश्न होता. म्हणजे करंगळे एवढंच पाणी येत नव्हतं, चढत नव्हतं. त्याचं आम्ही वॉटर ऑडिट करून घेतलं. त्या लाईन्स कुठल्या टाकीवर, 9 नंबर टाकीवरनं कुठल्या डायव्हर्ट केल्या पाहिजेत किंवा त्याचे वॉल्स जुने काय केले पाहिजेत, कुठल्या गल्ल्या डिस्ट्रीब्युशन, आणि त्या पद्धतीने साधारणतः 99% पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेजचा प्रश्न अंतर्गत पॅसेज मधल्या आम्ही पूर्ण केला. त्याच पद्धतीने एलईडीचा विषय केला, अंडरग्राऊंड MSEB केली, परत तुम्हाला म्हणतो गॅस पाईपलाईन दिली, सगळे रस्ते करण्याचा प्रयत्न पुरेपूर केला आणि सगळी कामं करून पॅसेज मधून 2-2 वेळा आपण रस्ते पूर्ण करून घेतले. माणसांना, नागरिकांना सुविधा, पॅसेजच्या रस्ते चांगले झाल्यामुळं काय होत होतं की खालती कमर्शियल गाळे आहेत, माणसांना, महिलांना ये जा करण्यासाठी मागचे पॅसेज वापरायला लागले. गणेश उत्सवाच्या काळात त्याचा पॅसेजचा वापर व्हायला लागला. अशा पद्धतीनं विविध विकास कामं आणि प्रभाग स्मार्ट करण्याचा प्रयत्न माझ्या मिसेसने केला. तब्बल 40 ते 45 कोटी रुपयाचा निधी विविध योजनांसाठी उपलब्ध करून राजारामपुरीत विकास कामं करण्याचं काम केलं. त्याच पद्धतीने परिवहन सभापती झाली त्यावेळी सुद्धा तिनं शहर पुढे नेण्याचं काम केलं. जी तोट्यात KMT होती, ती तोट्यात KMT 7.5 लाख रुपये उत्पन्न होतं. त्याचं तिनं सभापती पद स्वीकारल्यानंतर ते 12 ते 14 कोटी रुपयेपर्यंत महिन्याचं हे नेलं, उत्पन्न नेलं. त्यातून साधारण 3-3.5 कोटी रुपयाची तूट होती, ती कमी झाली. तात्काळ आमचे 19च्या त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, तात्काळ त्यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, त्यावेळीचे नगर विकास मंत्री यांच्या माध्यमातून महापालिकेला जे अनुदान कमी होतं ती मागणी आम्ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि ह्याच्या माध्यमातून वाढवून घेतली अनुदानाची. माझ्या मिसेसला प्रशासनावर काम करण्याची माहिती असल्यामुळं त्यामुळे स्टँडिंग मध्ये 4 वर्ष काम, त्या अनुदानाची मागणी करून विशेष अनुदान KMT साठी, जे वाहतुकीवर पगाराचा बोजा होता तो बंद करून विशेष महापालिकेला अनुदान वाढवून घेऊन त्या अनुदानातून KMTचा आज पगार रुटीन मध्ये होतात. तसेच 10 वर्ष रखडलेले पेन्शनचे, PFचे प्रश्न होते ते विशेष अनुदान मंजूर करून विविध योजनेच्या माध्यमातून आपण ते क्लिअर केले. पेन्शनचा प्रश्न मार्गी लावला. त्याच पद्धतीने कोविड काळात बंद बसेस होते पगारांचे, विशेषानं आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून बसेस भाड्यानं देऊन विशेष अनुदान देऊन त्या माध्यमातून KMTचा पगार आपण रुटीन मध्ये आणला. KMT ऊर्जावस्था आणण्याचं काम
केलं. त्याच पद्धतीनं शहरासाठी टर्न टेबल लॅडरची गाडीची मागं लागलेली होती. टर्न टेबल लॅडर 2009 पासून मागं पेंडिंग होती गाडी. त्याचं विशेष अनुदान मंजूर करण्यासाठी इथल्या स्थानिक त्यावेळेचे लोकप्रतिनिधी होते, आमच्या काळात लोकप्रतिनिधी आमदार होते, त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही भाजप शिवसेना एकत्र होतो. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यावेळी ते प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरवठा करून त्यावेळी त्या गाडी मागणीसाठी विशेष अनुदान मंजूर करून घेतलं. त्याची 30वा टर्न टेबल लॅडर साठी विशेष अनुदान आली. 30वा गाडीचा उपयोग स्टँडिंग मध्ये असताना ते उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने ई टॉयलेट कल्याण टेक कंपनीकडनं CSR फंडातनं करून घेतली. अशी विविध विकास कामं आणि शहराच्या प्रभागाच्या काम स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला. ही आता विकास कामांची यादी झाली, तरी देखील ह्या प्रभागात काही समस्या आहेत असं वाटतंय काय, आणि त्या कोणत्या मुख्य समस्या आहेत? या प्रभागात समस्या म्हणजे कसं आहे की आम्ही ज्यावेळी 2015 साठी आलो, 2019ला आमची मागची टर्म संपली. त्यावेळी आम्हाला बजेट मिळत होतं महापालिकेच्या अनुदानातून, मूलभूत सुविधा म्हणून, नगरोद्यानमधून आम्ही जे बजेट मिळत होतं ते बजेट आणून आम्ही इथली विकास कामं करत होतो. माणसांच्या समस्या निर्माण करत गेली. आता लोकसंख्या वाढली, सगळ्या सुविधा वाढण्याची गरजेची होती. त्यावेळी आम्ही रस्ते केले, ड्रेनेज लाईन्स केल्या. त्यानंतरही स्थानिक आमदारांच्याकडनं, लोकप्रतिनिधींकडून, आमच्या पक्षाचे नेते उद्धवजी ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी विशेष अनुदान मंजूर करून घेऊन महापालिकेला त्यातून निधी आम्ही घेतला गेला. मूलभूत गोष्टीतनं DPDCतनं निधी आणून कामं केली होती. पण आता त्यानंतर कालांतरानं 19 ते 26 आले. 26 आल्यानंतर त्या कालांतरात 10 वर्षात झालेले रस्ते म्हणा, हे म्हणा, त्यांचे प्रमाण खराब झाले. वॉरंटी पिरियड मध्ये झाले, 10 वर्षात बऱ्यापैकी रस्ते खराब झाले. त्यामुळं रस्ते, मेन रोडची अवस्था नवीन करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं राजारामपुरीत कशी होती, पूर्वी लहान घरं होती. आता आम्ही काय केलंय, अंतर्गत रस्ते माझ्या प्रभागापुरतं पॅसेज मध्ये आपण 1 फुटी लाईन्स टाकल्या, 90%. पण ज्या मेन लाईन्स आहेत त्या पूर्वीच्या 1 फुटीच आहेत आणि त्या पूर्ण कनेक्टिव्हिटी, पूर्ण स्लोप पण कनेक्टिव्हिटी नाही आहे. इकडच्या रस्त्याची तिकडं, तिकडच्या रस्त्याची तिकडं, मग ती बदलणं, साधारणतः विशेष DPR तयार करून त्याची पूर्ण ड्रेनेज लाईनची मोठी कपॅसिटी करणं गरजेचे आहे. त्यानंतर प्रभागातील मेन रोडचे रस्ते होणे गरजेचं आहे. ह्या मूलभूत गरजा आहेतच. त्या प्रभागात डेव्हलपमेंट करणं आणि राजारामपुरीत करणं, प्रभाग 15 मध्ये करणं गरजेचेच आहे. आता थोडं राजकीय प्रश्नाचा विचारतो. तुमच्या पत्नी प्रतिज्ञा उत्तुरे या आता शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख आहेत, महिला आघाडीच्या. तर शिवसेनेत आता 2 भाग पडले. एक शिंदे गट आहे ते सत्तेत आहेत आणि ठाकरे गट आहे ते विरोधी भागावर आहे. तुम्ही सत्तेकडे न जाता विरोधात का बसला? नाही, सत्तेकडे न जाता कारण कसं आहे माहितीये का, की बाळासाहेब ठाकरेंनी जे वचन दिलं त्या मार्गानेच आपण आजपर्यंत समाजकार्य आणि राजकारण करतोय. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. माझी मिसेस सुशिक्षित आहे, मी एक उद्योजक आहे, व्यावसायिक आहे. एक आम्हाला सामाजिक कार्याची आवड म्हणून आम्ही महापालिकेच्या माध्यमातून ठरवलं की आपण बाबा जनतेसाठी उतरलं पाहिजे. जनतेच्या विकास कामं, जनतेच्या डेव्हलपमेंटसाठी, शहराचे आणि समाजाचं काहीतरी आपण देणं लागतोय. या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, यासाठी आम्ही या राजकारणात, समाजकारणात उतरलेलो आहे. त्या पद्धतीनं आम्हाला पक्षप्रमुख व माझ्या त्या तात्कालीन त्याचे पदाधिकारी, त्याचे लोकप्रतिनिधी ज्यांनी विश्वास ठेवून कोल्हापूर महानगरपालिकेत पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सलग 4 वर्ष आम्हाला स्टँडिंग मध्ये संधी दिली. त्या पद्धतीनं परिवहन सभापती म्हणून परत संधी दिली. असा विश्वास पक्षप्रमुख व पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर ठेवला आणि नवीन असताना सुद्धा आम्हाला काम करण्याची संधी त्यांनी दिली. मग त्यामुळं आपण कसं आहे की बाबा एखाद्याला, कुणाला कसं आहे की ज्यांनी दिलं, आपल्यासाठी केलं, विश्वास दिला, त्यांना कुठं तडा जाऊ नये. यासाठी सत्ता असू दे नसू दे, सत्तेचा काय भाग असं नाही. आम्हाला एक समाजकार्य आणि राजकारण करायची आवड आहे. आज येते उद्या सत्ता येते, त्याचा काय विषय नाही. पण तरी सुद्धा आम्हाला जे पक्षानं जे दिलं, पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला कुठं तडा जाऊ नये म्हणून आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे. त्यानंतर परत आम्हाला आमची टर्म संपल्यानंतर शहराध्यक्षपदाची मिसेसला माझ्या संधी दिली. त्यानंतर एक काम बघून, शहराचं बघून आता तात्काळ 1.5-2 वर्षात परत जिल्हा प्रमुख म्हणून
महिला जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी नियुक्ती केली. अशा पद्धतीने पक्षानं भरपूर दिलं आणि मग आज त्यावेळी असं वाटलं की आपल्याला पक्षानं दिले म्हणजे परतफेड करावी, आपण आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यामुळे आपण ठाकरे गटात राहिलो. बरं, आता विकास कामांच्या जोरावर काय तुम्हाला नागरिकांनी पुन्हा संधी दिली महापालिकेसाठी, तर प्रभागासाठी किंवा महापालिकेच्या दृष्टिकोनातून एखादा नवीन संकल्प आहे का किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट आहे का? बस राजारामपुरीतला प्रोजेक्ट प्रभाग 15 मध्ये हे कमर्शियल एरिया झालाय. प्रभाग 15 मध्ये शाहूपुरी येते, बीटी कॉलेज येते, सीबीएस स्टँड येते. सीबीएस स्टँड म्हणजे रेल्वे गेट पासून साईक्स येते, टाकाळा होते, माळी कॉलनी होते, टाकाळा झोपडपट्टी सुद्धा तो भाग आहे, तो सुद्धा येतो. तिथं कसं आहे की प्रभागात आम्ही आमचा प्रभाग स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 95% आम्ही प्रयत्न केला की ज्या मूलभूत स्मार्ट प्रभागात स्मार्ट सिटीत मिळतात त्या सिटीत माझ्या प्रभागात नाही. हाच उद्दिष्ट आहे की नवीन प्रभागात आता मला ते करायचं आहे. तिथल्या नागरिकांचे पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. ज्या स्मार्ट गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून त्यांना मला पुरवायचं आहे. नवीन योजना, पार्किंगचा प्रश्न, पार्किंगच्या कोल्हापूर राजारामपुरी हा कमर्शियल कोल्हापूरचा हार्ट झाला. इथून एक 10 कोटी रुपयाचं उत्पन्न वर्षाला जातं. इथं पार्किंगची गरजेचं आहे. आलेल्या लोकांना इथं टॉयलेट बाथरूमची सुविधा, हायटेक टॉयलेट बाथरूमची सुविधा देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं व्यापाऱ्यांना पार्किंगची व्यवस्था करणं, व्यापारी संकुल आहे मोठ्या प्रमाणात शहरातून रोज राजारामपूर येण्याचं प्रमाण 25 ते 30 हजार लोक रोज येऊन जाऊन राजारामपूर केले जाते. इथं सुविधा देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आमच्या डोक्यात आहे की पहिल्या गल्लीच्या आता जागाच उपलब्ध नसली तर वापरात बदल करून साधारणतः गार्डन आहे तसं ठेवून खालती हॉल, अद्यावत महापालिकेचा चांगला हॉल करून वरती मल्टीपर्पज पार्किंग करावं आणि तिथं पार्किंग केलं की राजारामपूरला जे येणाऱ्या पार्किंगचा प्रश्न थोडाफार कमी होईल, मोठं पार्किंग उभा केल्यामुळे. त्याच पद्धतीनं राजारामपुरीत टाकाळा खण आहे. टाकाळा खण ही कचऱ्याचे युनिट मटेरियलसाठी ठेवलेली आहे, पण ती आज कोल्हापूरच्या हार्ट ऑफ सिटी, आज तिथं लँड कॉस्टच एवढी आहे आणि तिथं आहे की ती महापालिकेला उत्पन्न दिलं. असं त्याचा डीपीआर मध्ये बदल करून आरक्षणचं रिझर्वेशन करून त्याला कमर्शियल झोन मध्ये कन्वर्ट करून तिथे एक मोठा टावर व्हावा आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्न वाढ. त्यालाच लागून साधारणतः पौराणिक पदीपासून महालक्ष्मी देवीची तिथं पालखी येते. त्या तलावाच आहे, कोटीतीर्थ कसा तलाव आहे आध्यात्मिक तसाच ते तलाव आहे, त्याचं शोभीकरण करणं. परत त्या झोपडपट्टीतल्या लोकांना काय झालं की झोपडपट्टी घोषित झाली पण महापालिकेच्या नावावर नसल्यामुळे टीडीआरची आणि मालकांनी ह्याच्यामुळे ती पूर्ण झोपडपट्टी घोषितून त्याची नावं लागलेली नाहीत. त्यांना ती डेव्हलपमेंट करण्याची सीएसआर फंड म्हणा, ह्याच्यातून म्हणा, महापालिकेच्या ज्या योजना आहेत, पंतप्रधान आवास योजना किंवा ज्या घरकुल योजना आहेत त्यातून ती डेव्हलप करून घेणं, त्यांच्या नावावर करून देणं, त्यांना मूलभूत गरजा, शुद्ध पाणी, शुद्ध त्यांना राहणं, साफसफाई राहणं ह्या गरजेच्या आहेत. परत त्या पद्धतीनं हा कमर्शियल एरिया आहे सगळा आहे. माझ्या महापालिकेच्या माध्यमातून इथं उत्पन्न जास्त आहे, इथं कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून, इथं साफसफाईची संख्या वाढवून, घंटा गाड्यांची उपलब्ध करणे आणि जे काय नागरिकांना मूलभूत गरजा लागतील त्या सगळ्या पुरवणे हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि जो नवीन प्रभाग आला आहे तिथं नवीन प्रभागात जाऊन ज्या गोष्टी स्मार्ट करण्यासाठी गरज लागत त्या गोष्टी करण्याचा आमचं मानस आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आव्हान करा? या मुलाखतीच्या माध्यमातून नागरिकांना आम्ही आव्हान करतो की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वावर 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर आपण काम करत आलोय. माझा प्रभागात मी गेली 2015 पासून 2010 वर्ष नगरसेवकांची टर्म संपून सुद्धा आम्ही कुठल्या नागरिकांना म्हटलं नाही की तुम्ही महापालिकेत कळवा, आमच्याकडे कळवा, आम्ही तुम्हाला जेवढ्या सुविधा देता येतील त्या देण्याचं काम आम्ही प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्याकडनं काम करून घ्या आणि हे सगळं चालवत असताना यात कर्मचाऱ्यांचा सुद्धा, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे की आम्ही नागरिकांना सुविधा मिळवून, आज नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला रिस्पेक्ट देऊन माणसांची कामं करून घेण्यास आम्हाला त्यांचा मोठा हातभार असतो. त्या पद्धतीनं प्रशासनावर वचक असल्यामुळं, प्रशासनाची माहिती असल्यामुळं नागरिकांना आम्ही सुविधा देऊ शकतो. त्या उद्दिष्टानं समाजकारणाची आम्हाला आवड आहे आणि कोल्हापुराची शहराची डेव्हलपमेंट जसं स्मार्ट सिटी व्हावी अशी आपली इच्छा आहे, हद्द वाढवावी अशी, तसाच आमचा प्रभाग आम्हाला डेव्हलपमेंट करायला, नागरिकांना सुविधा द्यायच्या आहे, सामाजिक कार्यात आणि अनुभवी नेतृत्व आहे प्रशासनावर काम करण्याचे आणि मागच्या 5 वर्षात दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला हेच काम पुढे करण्यासाठी प्रभागातून जे काय आरक्षण होईल त्यावर ठरलं जाईल की बाबा नागरिकांनी आम्हाला निवडून द्यावं, नागरिकांनी माझ्या मिसेसला परत संधी मिळावी व जे काय आरक्षण होईल त्याच्यावर आपण, मी किंवा माझी मिसेस हे दोघं कुठल्या प्रभागातून काय आरक्षण होईल त्या पद्धतीने इलेक्शन लढली जाईल.
महेशजी, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही जी विकास कामं केलेली आहेत त्या जोरावर तुम्हाला पुन्हा नागरिक महापालिकेत काम करण्याची संधी देतील असा विश्वास व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. तुमच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा. आपल्याही चॅनलला शुभेच्छा.